जोहार दे बरं. असं चित्र कुणाल माझ्या बाई कुणाल भारत मातेला असं हां बोलूया. रुपेश ये ना. जय श्रीराम. जय श्रीराम. भारत माता की जय. वंदे मातरम. सियावर श्री रामचंद्र की जय. जो हिंदू हित की बात. जय श्री राम. जय श्रीराम. जय श्री राम. जय श्रीराम. होता काही नावं घेण्यासाठी. नेमकी ती नावे कोणकोणती होती आणि कुणाची नावं घेण्यासाठी दबाव होता? आपल्या प्राणप्रिय या भरतभूवरती जे सामाजिक धार्मिक आणि राजकीय नेतृत्व होतं तत्कालीन, तर त्या व्यक्तींची, त्या ऋषितुल्य व्यक्तींची नावं घेण्यासाठी आमच्यावरती प्रचंड दबाव होता. आम्ही त्यांची नावं घेतली नाही, त्यांच्या खोटे स्टेटमेंट आम्ही दिलं नाहीत, म्हणूनच आम्हाला आरोपी बनवलं. आम्ही 10 वेळा त्या मृत्यूला सामोरं जायला तयार आहोत, पण जे निस्वार्थ आणि कर्तव्य भावनेने आमच्या हिंदू समाजासाठी जे आदर्श आहे, ऋषितुल्य आहे, यांची नावं आम्ही कदापि घेणार नाही असं त्यांना ठामपणे सांगितलं. प्रमुख जे विद्यमान सरसंघचालक आहेत, श्रद्धेय मोहनजी भागवत, श्रद्धेय योगी आदित्यनाथजी, श्रद्धेय श्री रविशंकरजी, श्रद्धेय प्रवीण तोगडियाजी, इंद्रेश कुमारजी, या सगळ्या लोकांना आम्ही कधी भेटलो नाही, कधी बोललो नाही, कधी कुठल्या उपक्रम कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी झालो नाही. त्यामुळे यांची नावं घेण्याचा कधी प्रश्नच नव्हता. फक्त मी हे नाही, स्वतः आरोपी म्हणून नाही म्हणत, तर या खटल्यातील बहुतांशी साक्षीदारांना सुद्धा असा प्रचंड दबाव टाकला आणि ते पण आज त्यांच्या साक्षीमध्ये न्यायालयाच्या अभिलेखामध्ये नमूद झालेलं आहे. पुढचं तुमचं कशा पद्धतीनं कार्य असणार आहे? निर्दोष मुक्त झालेले आहेत, तुमची वाटचाल कशी असणार? या पवित्र भरतभूवरती कुठल्याही आक्रमणकार्यांनी, नाही इंग्रजांनी, या इथल्या क्रांतिकारकांना, त्या सामाजिक कार्यकर्त्यांना, जे धर्मपरायण निस्वार्थपणे जे हिंदू होते, त्यांना त्या आतंकवाद आणि दहशतवादाशी जोडलं नाही. कारण आम्ही पुरुषार्थाचे आणि पराक्रमाचे पाईक आहोत, त्याचे आम्ही वाहक आहोत. आम्ही असं भ्याड कृत्य करणं आमचा आदर्श, आमची संस्कृती, आमचा धर्म आम्हाला मान्यता देत नाही, आम्ही त्याचा पुरस्कार करत नाही. पण ज्या काँग्रेसने मुस्लिम तुष्टीकरणासाठी आणि बहुसंख्यक हिंदू समाजाच्या मतांच्या आधारावरती पिढ्यानपिढ्या सत्तेचा उपभोग घेतला, परंतु त्याच हिंदू समाजाच्या सोबत गद्दारी केली, विश्वपटलावरती सनातन धर्माला बदनाम केलं, परमपवित्र भगव्याला बदनाम केलं, तर त्या काँग्रेसचं सरकार या भरतभूवरती पुन्हा येऊ नये यासाठी क्षण त्या शेवटच्या श्वासापर्यंत मी माझं आद्य आजीवन कर्तव्य समजून पार पाडणार आहे.